एक महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीम करिता. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. खांडवल प्रीमियर लीग KPL. अंशला गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल बॅटर अविनाश. पहिला चेंडू आणि इथे 1D डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल एक. एज लागून बॉल डिक्लेअर मध्ये आपल्याला बघायला मिळते. अंश पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा अगदी खोलवट टप्प्याचा बॉल. चांगला ड्राईव्ह करण्यात आले. सेन्सिबल क्रिकेट. अजित आणि अविनाश या दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला बघायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. ओ यावेळेला बॉलला येऊ दिलाय. धावबाची संधी असेल परंतु कोणत्याही प्रकारे प्रयत्न केला नाहीये रनआउट करण्याचा. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. वा ग्रेट फिल्डिंग. अशाच प्रकारे तुम्हाला खेळ करावा लागेल आता, कारण इथून जो जिंकणार आहे तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. यावेळेला मात्र 2 धावा आहेत का सर? वाईट +1 2 धावा त्या ठिकाणी असतील. पुन्हा पुन्हा 1D डिक्लेअर मध्ये हा देखील चेंडू निघून चालला आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 7 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 7 रन्स ऑन दी बोर्ड नाव. इथे ओ वॉड फिल्डिंग. जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. डॉट बॉल आला आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर तुम्हाला बघायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. नवीन षटकाला सुरुवात करेल कैलास. प्रत्येकी 3 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 7 धावा. ड्राईव्ह करण्यात आल्या. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 8 धावा तुम्हाला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा कैलास सज्ज होतोय. फुल टॉस होता. ओ बॉल डायव्हर्ट झालाय परंतु काय फिल्डिंग आहे. वेल स्टॉप. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले वेगानं धावतायत. चौकार जरी आला नाही तरी अशा प्रकारच्या रन्स फार महत्वाच्या ठरणार आहेत. बॉल तयार. सोडून दिल्या. बॉल सोडून दिल्या आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. दोन बॉल झालेत ना षटकातील. कैलास पुन्हा एकदा. हो यावेळेला चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं बघायला मिळतं. आता धावबाची संधी असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अजित बॅक टू डग आउट. जीवन आलाय. टीमचा संघ मालक टीम ओनर जीवन मैदानाच्या आतमध्ये आता या ठिकाणी येतोय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. यावेळेला सोडून दिल्या बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळेला पुन्हा एकदा ओ हो खरा फिल्डिंग. बॉल सीमा पार. यावेळेचा बॉल अपील देखील करण्यात आली होती जोरदार परंतु आला डॉट बॉल.
यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यावरती मिळते एक जाव. एका धाव्याने स्कोर पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती 19. अंतिम षटक असेल आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय, परंतु 2 ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आपल्याला बघायला मिळतात. जय हनुमान बी संघासाठी एकूण 19 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. एकोणावीस रन्स 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर परफेक्टली मिडल करू शकला नाही अविनाश. स्ट्रायकिंग एंडला आता जीवन असेल, जीवनला इथून एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. ऋतिक ओ क्रॅकिंग स्ट्रोक. ओ माय गॉड, काय फिल्डिंग आहे विलास पाटील यांची, जबरदस्त स्टॉप. पुन्हा एकदा सोडून दिल्या बॉल. अविनाश खूप चांगला चतुर खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की लेगस्टम्पच्या हलकासा बाहेर देखील बॉल गेला तरी एक्स्ट्रा धाव मिळूच शकते आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आहे. 22 धावा धावफलकावरती चांगली टोटल उभारली गेली आहे जय हनुमान बी संघाकरिता. यावेळेला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह करण्यात आला. एक धाव तर इथे देखील मिळेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चेसिंग करणं कठीण होणार आहे. आयन्स 11 लीग मॅचेस मध्ये लागोपाठ 3 मॅचेस जिंकल्या होत्या, परंतु तरी देखील तो संघ सुरक्षित नाहीये. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन, गॅप मधून बॉल, सीमा रेषा पार, आलाय चौकार. ऋतिक पुन्हा एकदा धावा धावफलकावरती 27. पुन्हा गॅप मध्ये आणखी एक दमदार चौकार. एकतीस धावा, 31 रन्स. ओ क्या बात है, कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चांगला स्टॉप केला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि इथे एक्झॅक्ट काय घडलंय. थांबा 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 सर, काय सर, पंच इकडे आम्हाला सांगतील ते आम्ही करू इकडे चेक. सर रन किती आहेत या बॉलवर? थांबा जीवन, तुम्ही नका बोलू, थांबा. पहिला बघा, पहिला निर्णय हुआ है.
एकच धाव आहे फक्त. एक शॉट आहे. 1 रन शॉर्ट आहे आणि तिकडे थर्डला रनआउट आहे. फलकावरती पंच या बॉलवर धावा किती आहेत? एकच धाव आहे. एक धाव आहे आणि धावसंख्या एकूण धावफलकावरती असेल 32 ना, 33 धावांचं लक्ष. चला 32 धावा धावफलकावरती, 33 लक्ष असेल तर 2 चिठ्ठ्या आपण टाकूया. आपण योगी सर ओपनर अंश आणि शैलेश. चला लक्ष जर पाहिलं तर 33 धावांचा आहे आणि या सलामीची जोडी अंश आणि शैलेश पाटील कुठल्या प्रकारचे चेंजेस नाहीये आणि गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र या ठिकाणी जीवन तळणे. पहिल्या इनिंग मध्ये तर त्यांनी आग लावली बॅटिंग मध्ये, परंतु आता गोलंदाजी मध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ साकारणार. 3 षटकांचा सामना सध्या आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी मात्र ही लढाई जे हनुमान खांडवल बा आणि टीम आयांश 11 या 2 संघ दरम्यान आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल ऑन चालला, कडक शॉट. वा, पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी चौकार आलाय बॅटर अंशा बॅट मधून. जबरदस्त सुरुवात आयांश 11 या संघाची. हो, इकडे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाणार. काही स्पर्धा रंगतदार इथे मात्र पाहायला मिळते. खानवल प्रीमियर लीग 2026 पर्व 3 आणि खऱ्या अर्थानं सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. चेक करतोय की फिल्डिंग मध्ये काय सजावट करणं गरजेचं आहे. जीवन ओ बॅटची कडा आहे का? यस, फिंगर अप. वाव, काय झेल पकडलाय त्याच्या पाठीमागे विकेट किपर मिस्टर हिमांशू. वा, डीजेने सुद्धा मात्र चांगला वेल साधलाय, कारण आग लावण्यासाठी माचीची गरज असते आणि ती वस्तू आपल्याकडे आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. चौकारानंतर मात्र चांगला कमबॅक जीवन तरण्याचा पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन आयांश 11 संघाला लागणारा पहिला धक्का. नवीन फलंदाज वेदांत 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. 5 रन्स धाव फलकावरती. करूया मरोचा सामना, डोर डाय मॅच. दोन्ही टीम साठी बॅकफुटला गेले, टाप करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. दोहरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण आणि थोडाफार नाराज जीवन पाहायला मिळतोय. कारण इथून प्रत्येक धाव वाचवण्यासाठी आता मात्र इथून जास्त मेहनत तुम्हाला करावं लागेल, कारण आता इथे छोटे मोठे युद्ध आता मात्र संपलेले आहेत. आता मात्र महायुद्धाला सुरुवात झालेली आहे या KPL मध्ये. ओ, पुन्हा या ठिकाणी बॅटरला बीट केलाय वेदांतला बीट केलाय. आतापर्यंत शैलेशनं एकही चेंडू मात्र फेस केला नाहीये. नॉन स्ट्राईक केला त्याला आपण पाहतोय. पुन्हा चांगला फटका, गॅप फाईन केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 31 धावा फलकावरती आणि आता विजयासाठी 12 चेंडूचा केला दोन्ही शिल्लक आणि 22ची गरज. पर ओव्हरचा विचार केला तर मात्र 11च्या गतीने मात्र पुढे जायचं आणि त्याच गतीने सध्या आपण पाहतोय आयांश 11 संघानं पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या, परंतु अजूनही मात्र त्यांचं कार्य संपलेलं नाहीये.
12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 22 धाबा इथून मात्र रोखायचे आहेत टीम जय हनुमान ब संघाला. आणि षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी प्रवीण. चांगला गोलंदाज आहे प्रवीण, प्रभावित केला स्पर्धेमध्ये. परंतु जर अशा प्रमाणे जर धाबा तुम्ही खर्च केल्या तर मात्र कुठेतरी जो तुम्ही प्रेशर निर्माण केलेला तो मात्र रिलीज होऊ शकतोय. पुन्हा मात्र वन बाउन्स वरती चांगलं क्षेत्ररक्षण. वा, इथून जर मात्र मोठ्या फटक्यांपासून जर फलंदाजांना जर थांबवलं तर मात्र या धाबांचा पाठलागण एवढं सोपं राहणार नाहीये. परंतु वेदांत समोर आहे. वेदांत चांगला केलाय स्पर्धेमध्ये आणि मिस फील आणि त्या जोरावरती 4 धाबा अजून मात्र 8 होत असताना यांच्या खात्यामध्ये. बॅटमधून ते वेदांच्या बॅटमधून 10 रन्स वरती तो खेळतोय. आणि अयांश 11 आता मात्र पाहू शकला ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 17 रन्स आता परत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये 7 चेंजेस पाहायला मिळतोय. आणि मागील पर्वामध्ये हे दोन्ही संघ फायनलिस्ट होते. याच दोन संघादरम्यान आपण अंतिम सामना पाहिला होता. परंतु आता मात्र हे दोन संघ अगदी जीवाची रान करत असताना या ठिकाणी दुबई मॅच मध्ये हो फिल्डिंग चांगली केली होती. परंतु चेंडू त्याने हातामध्येच ठेवला आणि तिकडे मात्र बॅटरला संधी मिळाली 1 रन्स पूर्ण करण्यासाठी. ओ कॉटन बॉल. वा, जबरदस्त रायझिंग होणारा चेंडू आणि अगदी बॉलर फास्ट धाव करण्याचा प्रयत्न शैलेश पाटीलने केलाय. आणि मात्र तिथे विकेटचं पत्र होत असताना दुसरा धक्का लागला आयश 11 या संघाला. न्यू बॅटर कैलास पाटील 19 धाबा फलक्यावरती. लक्ष आहे 33 धाबांचं. आणि त्या मात्र समीकरण अजूनही 8 बॉल शिल्लक आणि 8 बॉल मध्ये तर जिंकण्यासाठी 14 धाब्यांची गरज. 8 बॉल 14. ओहो, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी आता मात्र पंच दंडित करता येत गोलंदाज प्रवीणला. वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि तिकडे गॅप गॅप. वा, कैलास हरिभाऊ पाटील काय खेळला या स्पर्धेमध्ये आणि काय कामगिरी त्याची राहिली. गॅप शोधला आणि त्या गॅप मधून चेंडू फरार. महत्वाच्या क्षणाला त्याच्या बॅट मधून चौकार येत असताना 24 धाबा. आता मात्र पाहू शकला ठिकाणी बॉलर पास ड्राईव्ह करायचं होतं. परंतु शेवटचा चेंडू आला तिकडे मात्र डॉट आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. लक्ष 33 धावांचं आहे आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धाब्यांची गरज. चला, पीसीकर आता मात्र इकडे जॉईन होत आहे. साहिल पाटील आणि पियुष पाटील आणि सोबतीला हिताडेकर सुद्धा आहेत. करण पाटील आपणही जॉईन व्हा. आणि या सोबतीला गणेश वेलेकर उर्फ गणू. चला, सर्वांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खांडवल प्रीमियर लीग 2026 मध्ये चला 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. आणि जर कैलास पाटीलने जर 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले तर मनीष पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त 9 धाब्यांची गरज आहे. फक्त म्हणू शकत नाहीये. अंडर बॉक्स क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतो, खुशबी होऊ शकतात. आणि शेवटचा षटक गोलंदाज निखिलचा आता मात्र इकडे वापर केलाय. समोर आहे वेदांत. वेदांनी चांगल्या प्रमाणे खेळलाय. 11 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाल्या. 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगल आणि तर मात्र 6 मध्ये 9ची गरज. पहिलाच बॉल पाठीमागे जात असताना मात्र या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुहेरीचा प्रयत्न होतो आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेला. परंतु आता मी आयांश 11 संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय आपण सेलिब्रेशन करा. परंतु थोडस आपण सीमेरेषेच्या पाठीमागे या. पहिल्या चेंडूमध्ये 2 रन्स कंप्लीट आणि तिकडे आता मात्र फर्स्ट ऑनसाइडला टर्न केलाय. हो, चांगला क्षेत्ररक्षण. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय परंतु कैलासनं थांबवलंय. जर इथून चौकार जर मात्र जोडला नाही तर मात्र धाबा जोडणं फार कठीण होणार आहे. येणारे 4 बॉल आणि त्या मात्र या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. डू और डाय मॅच. जो जिंकेल त्या संघाचं अस्तित्व टिकून राहणार. जो संघ पराभूत होणार त्याला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागणार. परंतु इथे आला चौकार कैलास पाटीलच्या बॅटमधून. चला, आता मात्र समीकरण 3 बॉल शिल्लक 2 रनची गरज आणि सामना टाय झाली तर मात्र सुपर ओव्हर आहे. लक्ष असू द्या, सेम टू सेम नियम.
कितीही एन्जॉयमेंट करा, जर मॅच जिंकल्यानंतर इथं कपडे काढू नका प्लीज. नाही, ही खास महत्वाची सूचना आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं. चला 3 बॉल 2ची गरज. इकडे आता 2 रस थांबवल्या जाणार का? निखिलच्या हातामध्ये सर्व काय, आता मात्र अडकणी जबाबदारी वाढलेली आहे टीम जय हनुमान ब संघाची. परंतु समोर आयांश 11 संघाचे पुरस्कार ते पाहायला मिळत आहेत. कैलास हरिभाऊ पाटील त्याने मात्र संघाची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारी खेळ साकारतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, परंतु वेळ जास्त खर्च होतोय. अविनाश याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. 3 बॉल शिल्लक 2 धाब्यांची गरज आणि जर सामना टाय झाला सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर मात्र ज्या संघानं पहिल्यांदा टॉस जिंकलाय त्या संघाला विजेता घोषित केला जाणार, याची आपण नोंद घ्या. चला जीवन अजूनही मात्र त्या ठिकाणी अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. अलर्ट आहे अजूनही. ओहो, आणि त्याच्याकडे चिंडवाला रनआउटची संधी हो आहे. आणि आता मात्र या ठिकाणी बटरबात. ओ माय गॉड, सामना शेवटच्या 2 चेंडूवर येऊन ठेपलाय ठोको डीजे. चला 2 गेंदों में जीतने के लिए 2 रनों की जरूरत और नए बल्लेबाज ऋतिक मैदान के अंदर आते हुए. आणि आता मात्र या ठिकाणी हरीश शेट यांचं शुभागमन दिलेलं आहे. वेलकम सुस्वागतम. आणि आमचे 7 स्टार पैकी एक स्टार लखनजी पाटील यांचंही मात्र शुभागमन दिलेलं आहे. आपली या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 बॉल शिल्लक 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज. आता मात्र या ठिकाणी अगदी सिंगल वाचवण्यासाठी क्लोज फिल्डर पाहायला मिळत आहेत. हो, फटका अभ्यास केला आणि चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. स्कोरर लेवल. आणि आता मात्र विजयासाठी या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची गरज. चला इथून मात्र आपण पाहिलं तर आयांश 11 संघ मात्र पराभूत होऊ शकणार नाहीये. परंतु या स्पर्धेमध्ये जय हनुमान ब संघाला जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हा चेंडू निर्धाव किंवा तुम्हाला या ठिकाणी या चेंडूवरती एखादी विकेट्स म्हणजे तुम्हाला सिंगल धाव मात्र या शेवटच्या चेंडूवरती वाचवावी लागेल. आणि तो प्रयत्न मात्र इकडे केला जाणार का? कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत, पाणी पाजण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार? वाह, काय सामना मात्र ते प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नेट टू नेट फाईट. 1 बॉल शिल्लक 1 चेंडूवरती 1 धाब्याची गरज. निखिल वर्सेस कैलास, कैलास वर्सेस निखिल असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस. हो, फिल्डिंग चांगली झाली होती परंतु अखेर शेवटच्या चेंडूवरती हा सामना जिंकलाय आयांश 11 या संघानं. वेल प्लेड अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आयन 11. चला आता मात्र आपण ड्रॉ टाकणार आहोत.